नमस्कार माझ्या मित्रांनो, जे जगभरातून मला तुमचा प्रतिसाद भेटलेला आहे, काय तुम्ही मला मानतात तर मी तुमचा आभारी आहे. पण अशी एक व्यक्ती आपल्याला म्हणजे मला वैयक्तिक पुण्यावरून भेटायला बघा महाराज. कुठून? पुण्यावरनं. की व्यक्ती आहे कोण म्हणून. तर तुम्हाला लगेच त्या व्यक्तीला मी आपल्या समोर आणतोय आणि आपण द्यायला बघूया. आणि ते पण तुमच्या परिचयाचे आहेत, ओळखीचे आहेत आणि अति उत्कृष्ट त्यांची पण कला आहे बघा. तर चला मी तुम्हाला दाखवतो बघा. सर या बघा 2 मिनटं या. नमस्कार. बघा ही व्यक्ती. मी पुण्याहून आलो आहे महाराजांना भेटायला. 1 वर्षापासून मला महाराजांना भेटायची इच्छा होती, पण योगायोग येत नव्हता. पण आज घडून आला तो योगायोग आणि मी त्यांना भेटायला आलेलो आहे. मला खूप छान वाटलं. त्यांनी मला हे पूर्ण मंदिराची माहिती सांगितली. हे मंदिर कसं होतं, कधीपासून घडलं. आणि लक्षात ठेवा, जो माणूस कलेची कदर करतो तोच माणसाला भेटायला येतो बघा. आणि तुम्हाला पण आमच्या कलेची कदर आहे म्हणून तुम्ही आम्हाला कमेंट करतात, लाईक करतात, शेअर करतात, नाही का. आणि ही व्यक्ती पण साधी नाही. ह्या व्यक्तीला पण असं मला वाटायचं दादांना की कधीतरी भेटावं, कधीतरी फोन करावं. पण कामानिमित्त आजपर्यंत आमचा कॉल नाही. डायरेक्ट आज मला भेटायला आलेले. आणि आल्याच्या नंतर त्यांनी मला कॉल केला. त्याला मी माझ्या इथं आणलं मंदिरामध्ये. आता चला आपण मंदिर बघूया. पहिलं मंदिर बघू, नंतर मागे दाखवतो. चला दादा असं छान. तर बघा या दादा, हे पहिला आहे घंटा. हा घंटा. आणि नंदी. नंदीच्या पुढं आहे कासव, नाही का. आणि हे आहे बघा मंदिर. हे म्हणतात पुरुषोत्तमाचं मंदिर आहे. पण महादेवाचं आहे सगळं अस्तित्व, माहिती आहे. पुरुषोत्तमाचं हे जगप्रसिद्ध आहे. गंगाचा घाट आहे. काहीतरी लोकांनी बांधलेला नाही. चांगला प्राचीन काळापासून. कोणी म्हणतं अहिल्याबाई होळकरने बांधलेला आहे, कोणी म्हणतं राक्षस बांधणूक आहे. तर राक्षस बांधणूक पण आहे आणि अहिल्याबाई होळकरांचं पण नाव आहे. पण आता आपल्याला काही सांगता येणार नाही. पण अप्रतिम आमच्या गावात अर्ध पंढरपूर आहे. त्याची तुम्हाला बांधणूक पण दाखवतो. हा वरी कॅमेरा करतो बघा. असे काही खण आहेत, बघितलं का. आणि 2 गेट आहेत. हे एक सरीकडे या. हा बघा ही एक गेट आहे बघा मेन, माहिती आहे का. ही एक गेट आहे. हा एक प्रवेशद्वार आहे. आणि मोठा प्रवेशद्वार. हे सगळं खांबच होतं बघा, सगळं खांब, दगडी खांबत, माहिती आहे का. तर तुम्हाला कसं वाटतं हे? मला अप्रतिम खूप छान बांधकाम केलेलं आहे. हे राक्षसाने बांधकाम केलेलं आहे. खूप छान. तुम्ही मला खूप चांगली माहिती दिली. हां बरोबर आहे. आणि सरीकडे या बरं. आणि एक महत्त्वाचा बिग पॉईंट आहे सर, माहिती आहे का. असं एक बिग पॉईंट आहे की इथं भुयार आहे. इथं भुयार आहे. आणि पूर्वीचे लोक संत म्हणतं काय यायचे आणि त्या भुयारातून पुढे प्रवेश करायचे. तर तुम्हाला भुयार दाखवतो मी, चला या सर. तर त्या भुयारी जागा अशी होती सर. हा बघा ते भुयार उगत छोटं भुयार आहे, पण ते जायचे कसे आपल्याला काही सांगता येणार नाही. पण भुयार आहे बघा. हा बघा हे भुयारचा मार्ग इथे. मग काही कारणास्तव ते भुयार काय कोणी पडू नये, कोणी काही चुकाडा निघू नाही म्हणून ते आम्ही ते गावकऱ्यांनी बंद केले बघा. हे अप्रतिम मंदिर बघा. पाणी दाखवा एकदा. आता चला सर आपण काय करू. आपण हे आता खूप पाणी तुम्हाला दाखवतो. पाणी बघा सर, या खूप पाणी आहे. हे बघा सर, हे बघितलं, खूप पाणी आहे. गंगा मातेचं. हां. आणि तर संगम आहे परत संगम आहे. ही गंगामाय. आणि ही जे परकडचं कॉर्नर आहे का झाडं, ही सिंधफणा आलेली. ही सिंधफणा, ही गोदावरी. इथं झालेला आहे संगम झालेला आहे. आणि आमच्या गावामध्ये आणखी दुसरी गोष्ट म्हणजे सांगायची ठरली तर दहाव्याचे कार्यक्रम करतात. कुत्र्याचं चावलं असलं कुणाला तर कुत्र्याचं पण औषध देतात. तिसरी गोष्ट म्हणजे जर कोणी मांजर मारली असेल तर काशी करायला पण इथे येतात काय. आणि दुसरी तिसरी चौथी गोष्ट इथं अप्रतिम नागबळीसुद्धा करतात. नागबळी. चला या सर. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट दाखवतो. घाट कसा बांधलेला आहे बघा. हे प्रवेशद्वार आहे. आणि घाटाचं महत्त्व कसं माहिती आहे का सर. आता घाट बांधलेला बघा आमच्या इथे. तर तुम्हाला घाट दाखवतो बघा. हे घाट बघितला का. हो खूप छान अप्रतिम. खूप स्टेप बाय स्टेप पायऱ्या आहेत. बरोबर आहे की नाही. तर तसं काय करा. आता आमच्या दादाचं नाव मला काय परिचय नाही आहे, पण भेटायला आलेले. दादाचं नाव सांगा एकदा. माझं नाव आहे विठ्ठल लक्ष्मणराव शिंदे आणि मी राहणार चिंचगव्हाण, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. पण सध्या मी राहायला पुण्यात आहे. वा. आणि मी दादांना फॉलो करा, व्यवस्थित कमेंट करा
आणि लाईक करा, हीच माझी सर्वांना मनापासून इच्छा आहे. आणि दादा तुम्हाला सुद्धा अक्षरशः मी माझ्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. कारण की तुम्हाला बी फॉलो करा, लाईक पब्लिकनं करावा आणि शेअर पण करावा. कारण की कलाकाराला कलाकाराने दाद द्यावा लागते, तेव्हा कुठेतरी माणसाचं अस्तित्व राहतं. आम्ही कलाकार, आम्ही हसतो खेळतो, तुम्ही बघतात, हेच आम्हाला आनंद वाटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठेवू का सर?